हॅलो डिअर फ्रेंड्स, यू हॅव टू लर्न विल लर्निंग. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येतोय आपल्याच हक्काचे चॅनल म्हणजे PNG सायन्स बाय विकास सर आणि शिंदे सर कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर. या दोन चॅनलवर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्याला दिसणार आहे. जर तुम्हाला मॅथचे व्हिडिओ बघायचे तर शिंदे सर कोचिंग क्लासेस, सायन्सचे बघायचे तर PNG सायन्स. सो टुडे वी आर डिस्कस पॉइंट. इट इज अ न्यूटन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड इफेक्ट ऑन सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्यावर परिणाम कसे होतात बघा, की जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपलं लॉ बघितले असतील, त्यानंतर युनिव्हर्सल लॉ बघितला असेल. याच्यामध्ये युनिव्हर्सल लॉमध्ये आपल्याला सांगितलं काय, आणि आजचा जो टॉपिक आहे आपला की व्हाय डिड न्यूटन्स एन्झ्युम युनिव्हर्स स्क्वेअर डिपेंड्स ऑन डिस्टन्स ही इन हिज अ लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे. हा क्वेश्चन तुम्हाला बोर्डला येऊ शकतो, पेपरमध्ये येऊ शकतो. कसा विचारलेला बघा, बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केले. तिथे तुम्हाला दिलेले की एकसमान वर्तुळाकार गती आणि त्यानंतर बलाचे परिणाम म्हणजे अभिकेंद्रीय बलाचे परिणाम, हे टायटल दिलेले. पण हे टायटल नसून आपल्याला हाच एक मोठा क्वेश्चन दिलेला आहे. काय दिलेला आहे क्वेश्चन, की अंतराच्या वर्गाच्या बल हे अ फोर्स, बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे काय सांगितलं, प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केले. सांगितलं होतं ना आपल्याला, काय सांगितलं होतं, जे आपल्याला काय सांगितलं होतं, युनिव्हर्सल लॉ सांगितलं होतं ग्रॅव्हिटेशन. कुठला पहिला अगोदर सांगितलं होतं काय, की जो युनिव्हर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल सांगितलं होतं एकदा, आणि कसं सांगितलं होतं नंतर युनिव्हर्सली आपल्याला सांगितलं होतं युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हे आपल्याला त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे काय, की अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्यास, कसं असल्यास, व्यस्त प्रमाणात कसं असला आपल्याला त्यांनी सांगितलं, आपल्याला त्यांनी सांगितलं, काय सांगितलेलं आहे, की व्यस्त प्रमाणात म्हणजेच कुठल्या प्रमाणात, F इज अ इनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/t². हे सांगितलं होतं आपल्याला. येस नो यस. आपल्याला काय सांगितलं होतं, की F इज इक्वल टू, इथं ना लिहिता मी इकडे साईडला लिहितो, काय सांगितलं आपल्याला त्यांनी, F इज अ इनिव्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ द t². याचं नो, हे आपल्याला कोणी सांगितलं होतं, न्यूटन्सनं सांगितलं. आपल्याला कोणी सांगितलं होतं, न्यूटन्सनं आपल्याला सांगितलं होतं. F म्हणजे F इनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d². हे आपल्याला कोणी सांगितलं होतं, न्यूटन्सनं सांगितलं. कुठला, न्यूटनचा वैश्विक गुणधर्म किंवा सिद्धांत आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सांगितलं काय, की अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते, याच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजेच काय सांगायचं आपल्याला, की नेमकं हे आहे कसं, किंवा याच्या लॉ म्हणजे आपण अगोदर बघितलं की युनिव्हर्सल लॉ मध्ये की कॅपलरचे नियम यूज करून, कोणाचे, कॅपलरचे नियमाचा अभ्यास करूनच काय केलं होतं त्यांना, न्यूटन्सनं काय केलं होतं, त्याचा वैश्विक गुणधर्म मांडला होता. मग त्यानं काय केलं होतं, की सांगितलं आपल्याला की अंतर न्यूटनने कशाच्या आधारे केला. तर हा कशाच्या आधारे केला, याच्या सहाय्याने, म्हणजे तिसरा लॉ जो होता त्याचा, कुठला, तिसरा लॉ कुठला होता त्याचा, जे तिसरा नियम होता त्याचा तिसरा नियम, कुठला होता त्याचा तिसरा नियम आपल्याला सांगितलं होतं. तिसरा नियम असा होता की T²/r असा होता. यसं या पद्धतीने त्यांनी दिलेला होता. तर हे आपल्याला बघायचं की याला सांगितलं होतं हा काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r³ आहे, राईट. मग याचाच काय करायचं आपल्याला, जर बघायचं की नेमकं त्यानं कशा पद्धतीने याचा यूज केला आणि हे कशा पद्धतीने यूज केला, याचा परिणाम काय झाला, मग त्या अभिकेंद्रीय बलाचा परिणाम कसा झाला. मग बघा आता काय, एक सारखं दिलेलं तुम्हाला, ओके, ही डायग्राम दिलेली. आता इथे एक डायग्राम दिला काय, असो सेंट्रल पॉइंट आहे. आता मी सांगितलं तुम्हाला अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आपण हे डायरेक्ट लक्षात घेऊ, एक सन एक इक्वेशन आहे ते आपण एकदा लक्षात घेऊ, आणि कसा परिणाम झाले आणि हाच का बरं घेतला, तर आपण त्याला काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहे. हाच का बरं घेतला, F म्हणजेच काय, F इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d². हाच का घेतला, तर त्याचा आपण काय करणार आता, प्रूव्ह करणार. बघा मग, अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. हे सन आहे इथं, ओके, हा सन आहे, म्हणजेच काय, सूर्य आहे. सूर्य काय केलेलं आहे त्याने, सूर्य सांगितलं अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अ प्लॅनेट, एक प्लॅनेट आहे, तो काय करतो, रिव्हॉल्विंग करतो. हा प्लॅनेट आहे, दिस कॉल्ड एज आपण ग्रह म्हणू. हा प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट काय करत असतो, फिरत असतो. काय करतो, हा फिरतो असा.
पूर्ण इथून स्टार्ट करतो असं काय करतो असतो तो फिरत असतो. मग काय सांगितलं आपल्याला रिव्हॉल्विंग प्लॅनेट म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला की याच्यामध्ये जे असते हा काय सेंटर पॉईंटला इलिप्स साईडला तुम्हाला माहिती आहे मी सर्कल काढून दाखवलं. पण तुम्हाला आता हा जे इथं सन दिलेला आहे हा सन आणि याच्यामध्ये जे काय असतं की तुम्हाला याच्यामध्ये पहिला जो पॉईंट दिला इट इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल फोर्स. म्हटला सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं की एखादा ग्रह कसा फिरतो एक सर्क्युलर पोझिशन म्हणजे एक समान युनिफॉर्म मीन्स काय एक समान फिरत असतो. कसा फिरत असतो एक समान फिरत असतो. म्हणजेच हा जो घटक दिलेला आहे तुम्हाला हा जे मास आहे किंवा हा ग्रह आहे हा ग्रह काय करतो असं पूर्ण काय करतो याला एक राऊंड मारतो. नो म्हणजेच काय याला हा जो झाला तुमचा ग्रह यालाच काय म्हणणार आपण याला एम म्हणणार. काय म्हणणार आपण याला एम म्हणजेच काय हा मास. त्यानंतर याच्यामधलं अंतर असतं इथे डिस्टन्स याला काय म्हणणार आपण आर. याला काय म्हणणार त्रिज्या. काय आर इज अ रेडियस. काय आर इज अ डिस्टन्स फ्रॉम द सन म्हणजे सन पासूनचं काय आहे डिस्टन्स आहे. म्हणजे त्याचं हे प्लॅनेट आणि सन पासून काय आहे याचं डिस्टन्स. आणि त्यानंतर हा पूर्ण काय करतो रिव्हॉल्विंग करतो ना सराउंड करतो. म्हणजे ही काय झाली त्याची वेलॉसिटी. काय झाली वेलॉसिटी. वेलॉसिटी मीन्स काय म्हणतो आपण त्याला वेग म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला वेग. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. काय सन हे आर आहे त्रिज्या होती म्हणजे त्याचा अंतर आपण काय म्हणलं आर. त्यानंतर हे काय एक मास म्हणजे ग्रह आहे त्याला काय म्हणलं आपण यम. यम मीन्स काय वस्तुमान. त्याला काय म्हणलं वस्तुमान. आता हा काय करतो असं फिरत असतो राईट. हा फिरतो म्हणजे याला टाइम लागणार की नाही लागणार येस नो याला टाइम ऑब्विसली लागणार. म्हणूनच काय दिलेलं आपण इथं दिलेलं आपल्याला पूर्ण की काय असतं हे जे वेग दिलेलं आहे पूर्ण हा व्ही ज वेलॉसिटी. हे पूर्ण कक्षा फिरवण्यासाठी काय त्याला वेलॉसिटी लागते. आणि हा जो असतो हे काय सांगितलं आपल्याला आर. आर याचा म्हणजेच काय असं सेंट्रिपिटल जर फोर्स आपण बघितला तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय फोर्स ऍक्ट ऑन बॉडी किंवा एनी वन बॉडी मुव्हिंग अलॉंग द सर्कल इट इज टुवर्ड्स द डायरेक्ट ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे काय होतं वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या ग्रहांचे काय करतात ते केंद्रीय वस्तू काय करतात ते केंद्राच्या दिशेने काय करतात बल प्रयुक्त करतात. त्याला आपण काय म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हणतो त्याला सेंट्रिपिटल फोर्स मीन्स काय अभिकेंद्रीय बल. वस्तुमान एखाद्या याच्यावरचं बल कुठं करतात या सेंटरकडे काय करतात ते प्रयुक्त करत असतात. हे आपण सेंट्रिपिटल अभिकेंद्रीय बलामध्ये बघितलं. मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच अभिकेंद्रीय एफ इज अ सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय अभिकेंद्रीय बल बरोबर एफ मीन्स काय अभिकेंद्रीय बल बरोबर काय असणार आहे एम. एम कुठे तुमचं एम हे मस्त माने एक वस्तू काय करते फिरते ना सर्क्युलर मोशन मध्ये एक समान गतीमध्ये हे एम. आणि व्ही हे वेग याचा स्क्वेअर आणि काय असणार आहे रेडियस. काय असणार आहे रेडियस. हा काय तुमचा सेंट्रिपिटल फोर्स मीन्स काय अभिकेंद्रीय बलाचा काय फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला म्हणजे आता मग व्ही बरोबर काय असणार आहे. मग आता काय करणार आहे व्ही बरोबर आपल्याला दिलेलं असतं की व्ही बरोबर मीन्स काय चाल बरोबर किंवा आपण त्याला वेग असं म्हणतो सॉरी. तर काय असणार आहे पूर्ण तर अंतर म्हणजेच काय असणार आहे डिस्टन्स. डिस्टन्स आपण काय असणार आहे डिस्टन्स आपण काय असणार आहे टाइम. काय असणार आहे त्याने कापलेले हे काय पूर्ण जर बघितलं तर आता समजा हा ग्रह आहे राईट. हा ग्रह काय करतो असं इथून काय करतो फिरतो असं पूर्ण फिरतो आणि इथं थांबतो. आपण जर मॅथमॅटिक फॉर्म मध्ये बघितलं तर याला काय म्हणतो आपण सर्कम्फेरन्स म्हणतो. पूर्ण भरलं म्हणजे काय म्हणतो त्याला परिघ म्हणतो. काय म्हणतो परिघ म्हणजे डिस्टन्स काय आलं त्याचा आपल्याला परिघ. मग परिघाचा फॉर्म्युला काय असतो 2 पाय आर. काय असतो 2 पाय आर. आणि टाइमला काय म्हणतो आपण टी. काय म्हणतो आपण टी. म्हणजे व्हीच बरोबर काय झालं तुमच्याकडे 2 पाय आर अपॉन टी. हे काय झालं आपलं वेलोसिटी. आपण काय म्हणतो याला वेग किंवा जे आपल्याला दिलेलं आहे व्ही म्हणजे हे डिस्टन्स आपण काढलेला आहे. ओके डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच काय त्याचं जे झालेलं अंतर कापलेलं अंतर आणि त्यांचा वेग. ओके आता हे काय करायचं हे जर काय करतो मी पूर्ण व्ही जिथं आहे तिथं काय करतो मी पुट करतोय. आपण बघतोय काय की नेमकं त्याने यूज काय केला आधारे कशाच्या न्यूटनने कशाच्या आधारे प्रूव्ह केले. तर हे आपण त्याच्याबद्दल आधारे काय करतोय प्रूव्ह करतोय. जे सर्क्युलर मोशन च्या आधारे त्यानंतर कशाच्या अभिकेंद्रीय बलाच्या आधारे हे त्याने काय केलं प्रूव्ह केलेलं ते आपण बघतोय. त्यानंतर आता काय करायचं व्ही ची जी कॅन्सी पूर्ण काय करायची तिथं ठेवून द्यायची. आपण हे प्रूव्ह करतोय राईट. मग टाकून द्यायचं एफ बरोबर एम व्ही. व्हीचं काय आपल्याकडं 2 पाय आर अपॉन टी आर अपॉन टी स्क्वेअर.
असं पण आपण त्याला लिहू शकतो. ओके, अपॉन टी स्क्वेअर असं लिहिलं तर याला आपण काय करू, पूर्ण लिहू, फुल स्क्वेअर टी स्क्वेअर झाला. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, पूर्ण वर्ग काढून घ्या. काय काय लागेल तर तुम्हाला एफ इज इक्वल टू एम अपॉन आर 4, हे पाय वर्ग जशाल तसा, आर वर्ग जशाल तसा आणि खाली टी वर्ग जशाला तसा. जर आता आपण इथं ऑब्झर्वेशन जर केलं, आपण काय केलं आता इथं ऑब्झर्वेशन जर केलं तर काय, आता आपल्याला कॅपलरचा जो तिसरा नियम सांगितला जातो. कुठला तिसरा नियम बघा, कॅपलरचा तिसरा नियम या पद्धतीने असतो. काय असतो, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. म्हणजे काय, टी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल आर क्यूब. म्हणजे जर आपण असं पण लिहू शकतो, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. के इज द कॉन्स्टंट. ही संख्या कशी मग कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंट जर करायची असली आपल्याला तर काय करावं लागेल, आपल्याला दोन्ही याला काय करावं लागेल, आपल्याला आरनं गुणावं लागेल. म्हणून मी काय करतो इथं मल्टिप्लाय बाय आर. कशाने मल्टिप्लाय करतो मी, याचा आरनं मल्टिप्लाय करतो. म्हणजेच आरनं याला काय करणार मी गुणा. काय करायचं आपल्याला, कॉन्स्टंट करायची. कॅपलरचा तिसरा नियम याच्यात यूज होतो. म्हणजेच काय करायचं आपल्याला, कॉन्स्टंट करायचं. मीन्स बघा, आर गुणिले एफ इज इक्वल टू एम 4 पाय स्क्वेअर जशाला तसा. म्हणजेच आर गुणिले आर आणि आर गुणिले वर्ग याचं जर केलं तर काय, आरचा तिसरा घात अपॉन, याला सेपरेट करू, आर गुणिले आरचा सॉरी आर गुणिले आरचा वर्ग आणि इथं काय ना तुमचा टी वर्ग. ओके, आता इथं बघितलं आपण तर असं हे पूर्ण फंक्शन, एवढं जे फंक्शन दिसते तुम्हाला तर कसं आहे या बरोबर आहे. पण मग इथं काय झालं तुम्हाला, हा टी कसा आहे खाली, म्हणजेच काय असणार, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू बी. काय असणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे. कसं असणार आहे, कॉन्स्टंट. म्हणजे आर क्यूब ही संख्या पण कशी कॉन्स्टंट, टी म्हणजे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर ही पण कशी आहे, स्थिर आहे. याचं कुठली व्हॅल्यू आहे का, नाही, ही पण कशी आहे, स्थिरच आहे. पायची पण व्हॅल्यू कशी असते, स्थिरच असते. R4 पण कसे स्थिरच आहे, M पण कसे स्थिरच आहे. म्हणजेच काय लिहिणं आपण, फक्त आपल्याकडे काय राहतं तर काय राहतं, F इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. म्हणजेच काय, F इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. का बरं, कारण की M F स्क्वेअर हे काय असणार आहे, पूर्ण इट इज अ, हे काय स्थिर, इट इज अ कॉन्स्टंट, किंवा आपण याला के पण असं म्हणू शकतो. इट इज अ कॉन्स्टंट, किंवा त्याला आपण काय म्हणतो, स्थिर. स्थिर आहे. कसे आहेत ते, स्थिर आहे. आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे पण कसं आहे, कॉन्स्टंट. हे पण कसं आहे, स्थिर. म्हणूनच आपण इथं प्रूव्ह करू शकतो. काय प्रूव्ह केलेलं आहे, एफ इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. म्हणजेच काय असतात, हे जे अपवाद वगळले, म्हणजेच काय सांगितलं आपल्याला की न्यूटन सांगितलं तर एफ इज अ इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1 अपॉन डी स्क्वेअर. हे कसा लागू होतो, तो या पद्धतीने लागू होतो. डी स्क्वेअर इज अ काय, डिस्टन्स, आणि हे काय डिस्टन्स, म्हणजे काय पूर्ण अंतरास राहणार ना, तर याच्यामुळे काय झालं आपल्याला पूर्ण हे काय आर एफ इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर हे कसं होतं, लागू होतं. म्हणजेच या घटनेनुसार काय होतं, या घटनेनुसार असं होतं की याच्यामध्ये जे काही रिव्हॉल्विंग करतात या केंद्र बलामुळे किंवा अभिकेंद्रीय बलामुळे काय होतं, यांच्या परिणामामध्ये काय होतात, बदल होतात, किंवा अभिकेंद्रीय बलामुळे यांच्या परिभ्रमणास काय होतात, त्याच्यामध्ये कारणीभूत ठरतात. म्हणजे हेच तुम्हाला काय विचारलेलं आहे, तुम्हाला फक्त एवढाच क्वेश्चन तुम्हाला विचारू जाऊ शकते, कुठला की व्हाय डिड न्यूटन अझ्युम युनिव्हर्स स्क्वेअर डिपेंड्स ऑन द डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन. म्हणजे त्यांनी हे जे बल हे अंतराच्या व्यस्त प्रमाणात असल्यास, जे वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केले, तर या पूर्ण स्टेटमेंटच्या आधारे त्यांना केला. म्हणजे कुठली स्टेटमेंट, ही या स्टेटमेंटच्या आधारेच काय केलं त्यांना, हे मांडलं की काय असतात, वर्गाच्या व्यस्त प्रमाणात ते आहे, असं त्यानं काय केलं, या स्टेटमेंट. कुठला पुन्हा बघू आपण, म्हणजे काय एफ इज इक्वल टू काय, हे कशाचा फॉर्म्युला आहे, अभिकेंद्रीय बलाचा. कशाचा, अभिकेंद्रीय बल. ओके, हा अभिकेंद्रीय बलाचा फॉर्म्युला आहे. एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर आर. म्हणजेच काय, व्ही काय वेलोसिटी, हा काय पूर्ण वेग, त्यानंतर आर काय दिला आपल्याला, आर इज अ रेडियस आणि एम इज अ मास. म्हणजे हा प्लॅनेट काय करतो, फिरतोय. मी तुम्हाला सांगितले ते प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द
सन इन सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे एक समान गतीमध्ये काय करतात, हा ग्रह काय करत असतो, पूर्ण फिरत असतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणलं, मास म्हणजे एम मानलं त्याला म्हणतात, मासला वस्तुमान म्हणतात. त्यानंतर आर, आर इज काय, त्रिज्या. आणि ही जी डायरेक्शन असते याच्याकडे काय केलं असतं, बल प्रयुक्त केलं जातं, याला म्हणतात मग एफ. एफ मीन्स काय, सेंट्रिपिटल फोर्स. मग याचा फॉर्म्युला कसा आहे, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. याच्यानुसार मग व्ही चा फॉर्म्युला काय आपल्याकडे, व्ही इज काय, डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच अंतर भागिले काय, कापलेले अंतर भागिले काय, लागलेला वेळ किंवा कालावधी म्हणजेच काय, डिस्टन्स. डिस्टन्स मग कसं असणार आहे, जर इथून पूर्ण फिरत असत तर या सर्कलला काय म्हणतो आपण, परिघ म्हणतो. काय म्हणतो, पूर्ण म्हणजे कापलेलं अंतर पूर्ण असते परिघ म्हणतो. मग परिघाचा फॉर्म्युला काय असतो, 2πr. काय असतो, 2πr. मग आपण टाकला 2πr, व्हीच्या जागेवर 2πr टाकला, त्याला डी. मग आता पूर्ण काय करायचं, काढून घेतलं हे आलं पूर्ण. आणि या दोन्ही संख्येला काय केलं आपण, जर आपल्याला कॅपलरचा तिसरा नियम आधारित करायचा किंवा हेल्प केली होती, ही वॉज द हेल्पेड द कॅपलर्स 3 लॉ. मग तिसऱ्या लॉने काय केलं, तर हेल्प केलं, म्हणून काय केलं आपण, आरने त्याला मल्टिप्लाय केलं. मग आरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं इक्वेशन असं झालं. मग आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर हे कसं कॉन्स्टंट आहे, कारण तिसरा लॉ सांगतो आपल्याला टी स्क्वेअर इज आर क्यूब इज इक्वल टू के, म्हणजेच काय असणार आहे, कॉन्स्टंट. आणि हिच्यामधल्या पण संख्या कशा येतात, कॉन्स्टंट येतात. कुठल्या कुठल्या कॉन्स्टंट येतात, एम 4π स्क्वेअर इज इक्वल टू के म्हणजेच कॉन्स्टंट आहे. आणि आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू पण काय, कॉन्स्टंट आहे. हे तुम्ही असं पण लिहू शकता आणि असं पण लिहू शकता, तरी कसं होणार आहे, कॉन्स्टंटच होणार आहे. कसं होणार आहे, कॉन्स्टंट. म्हणून हे काटल्यानंतर हे गेल्यानंतर फक्त उरतं काय, एफ इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. हे कसे त्यानं आपल्याला काय सांगितलेले, न्यूटनने याच्या आधारे तेच काय केलेले, मांडलेला आहे, तो लॉ मांडलेला आहे. हे आपल्याला इथे दिलेला आहे. हे इक्वेशन तुम्हाला पेपरला येऊ शकतं, तुम्हाला या पद्धतीने काय करायचं, सॉल्व्ह करायचं. ओके, सो तुम्ही याचा जर लिहून घ्यायचं असलं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजेच आपल्या हक्काचे चॅनल जे काय हो, PNG सायन्स बाय विकास सर आणि शिंदे सर कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर, या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.